पहा आपल्या ब्रुनोला काय दिसतं बाबू. काय काय दिसतं. आपल्या ब्रुनोचं जेवण झालेलं आहे. टायगरचं पण झालेलं आहे. टायगर कुठे गेला काय माहिती. टायगर फार विचित्र आहे. हा पहा टायगरची कटोरी इथे आहे. टायगर गेला कुठे गेला. कुठं बाहेर गेला असेल तो. नुसता गाड्यांच्या मागे पळतो. आता हे अंगणातली सगळी खडी 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 वरची असं म्हणजे हे सगळं खडतड ना भरून काढलेलं आहे. लांब तिकडे फेकलं भरून. कुठे गेला टायगर काय माहिती. हा संध्याकाळच्या वेळी काय सुगंध येतो मित्रांनो. ह्या रातराणीचा इकडून येतो. ह्या इकडे गायांच्या मागे इकडे रातराणी फुललेली आहे आणि सुगंध येतो. संध्याकाळचे 8 वाजत आलेले आहे. काळा कुठ्ठ अंधार. अमावस्या 2 दिवसावर आलेले आहे. आपल्या इकडे श्रावण महिना सुरू होणार आहे. संध्याकाळची मोहिनी मनमोहिनी. आता आपल्याकडे मज्जाच मजा. त्या साईडला पूर्वेला ही पूर्वेला हे झाड आहे तर पश्चिमेला रातराणी आहे. बघा कुत्र्यांचा आवाज येतोय पण टायगर नाही आहे इथे. टायगर गेलं बाहेर. हा बाबू माझा फार प्रामाणिक आहे. हा आपण इकडे नसलो ना तर हा इथून हलणारच नाही. इथेच राहतो हा. घंटी वाजतो तो पण येईल आता. तू नाही झोपलास का रे. का बरे नाही झोपलास तू. तुला झोप नाही येत. किती छान डुलतोय. नमस्कार मित्रांनो कसे आहात. आय होप म्हणजे असाल. करताय ब्लॉग सुरुवात त्याने तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपले मीराताई. मला हसं मला ह्या गोष्टीचं येत आहे की माझ्या 2 जावा आहेत आणि दोघींना पण नाणीच बोलतो आम्ही. एक आहे तीही कधी कोणाच्यात येत नाही. ते त्यांचं घरचंच असतं. कधीच कोणाच्यात येत नाही आहे. आणि ते दुसरे आहेत त्या पण त्या असं येत नाही असं मी बोलू शकत नाही आहे. पण म्हणजे असं त्यांना असं वाटतं अरे आपण दुसऱ्यांच्या बरोबर करू की नाही. मग आपल्याला होईल का नाही. असं घरचं वेगळंच असतं जरा. 4 माणसात वेगळंच असतं. 4 माणसं तरी कोणी आम्ही सगळ्या घरचेच असतो. आम्ही घरचेच असतो सगळे. आमच्यात कोणी बाहेरचं नाहीच आहे. आणि तसं त्यांना वाटत असेल. पण ह्या वर्षी ना मी असा निश्चय केला आहे 1 किलो पण घरात बसून द्यायचं नाही. आणि मी तसं आज आमच्या नानीला पण मी बरोबर घेतलेलं आहे. आणि ती बडबड करत असेल. मी म्हटलं करू दे. काही झालं तर पण नानीला घरातच ठेवायचं नाही. बसूनच द्यायचं नाही. आणि त्यांचे ना गुडघे दुखत आहेत बरं का. आता याचा मान आपण वयाच्या मानाने असं बोलू शकत नाही. एवढं काय कोणाचंच वय झालेलं नाही एवढं. पण त्यांचे दात एकदम ठणठणीत आहे. फक्त जरा असे केसच समजा थोडेसे लागलेत धक्केला. नाही तर काहीच नाही. पण गुडघ्यांचा त्यांना त्रास आहे. दोघींनाही गुडघ्याचा त्रास आहे. आणि भरपूर त्रास आहे. त्या म्हणतात नको ग मला चालता येत नाही. मला चालवत नाही. तरी पण मी त्यांना काही नाही होत चला तुम्ही रोज रोज चालल्यावर पाय दुखणार नाही. असं तसं लाडीगुडी लावून त्यांना मी असं बाहेर घेऊनच जाते. एका नानीला बाहेर काढली आणि ते दुसरी नानी घरात बसली होती. ते पण मला म्हणाल दुख आता हीच का घरात बसली. यांना पण घेऊन चालू. म्हटलं चला यांना पण घेऊन जाऊ. त्यांना पण काल बोलले जरासं. तर खरंच ते आज आल्याने व्यवस्थित बरोबर नाही केलं सगळ्याच्या. मी म्हटलं काय नाही मागं राहावं नाही तर काय हो. मी पण मागे राहते. घेतात पुढे. आपण कधी मागे राहत नाही. आपण मागेच राहिलो. पुढे घेणारी पण असायला पाहिजे. दोघी नानीला बाहेर काढलं मी. आणि मी तर निघालेलीच आहे. अशी बाहेर निघालेलीच आहे. त्यांनाही काढलं बाहेर म्हणजे. आणि फरक आहे. घरच्या कामाला बाहेरच्या कामाला फार फरक आहे. फार म्हणजे फार फरक आहे. पण एवढंच की बाहेर प्रेशर पडतं आणि काम होतं. कारण का घरी कसं आम्ही 5लाच घरी. 5च्या नंतर मी कधी आयुष्यामध्ये 5च्या नंतर काम केलं. 4:30लाच कधी तर 4लाच म्हणजे सॉरी 4 नाही पण 4:30 5 जास्त 5 नाही तर 4:30 वाजले की चल आपण हे जमा करू गवत चल असं. आणि आपण घरी येऊन आपण आंघोळ चहा पाणी होऊन आपण मस्त बाहेर फ्रेश होऊन बसतो. तेव्हा बायका शेतातला येतात आपलं आवरून. असं असतं. चाललंय आमचं असं. आणि सगळ्या एकत्र असलो ना एकामेकीचं केलं ना कसं एकामेकीच्या ओढीने होतं पटकन. कोणी असं नाही आता चला लवकर. आणि आम्ही घरच्या घरी असलं ना बसलं तर बसलं आपल्याला कोण उठ म्हणणार आहे. पण तशा ठिकाणी आपण असं काळजीपूर्वक कामं होतात.
काळजीपूर्वक कामं होतात म्हणून तरी. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. आमची घंटी वाजली म्हटलं तर आला असेल माझा डॉन.